असं काही जणांनी लिहिलंय की हा लिमिटेड, ही मला कळतच नाही हे लॉजिक, की तुम्ही उलट तुम्ही जर हे तुम्हाला वाटत असेल की हे चांगलं आहे तर हे जास्त लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि जर काही लोक थ्रिलर, म्हणजे मी स्वतःही काही फिल्मची चेष्टा केली आहे, मी स्वतःही एका वयात. आणि आपल्याकडनं आपण कधी कधी म्हणजे मुलं फिल्म बघतात तर आपण म्हणतो बघू दे चला, आपल्याला वेळ नाही, की जर ते दबंग बघतायत तर आपण म्हणतो चल जाऊ दे ना, कारण की आपल्याला आपली कामं आहेत. पण दबंग बघता बघता जर तुम्ही काहीतरी दुसऱ्या एखाद्या फिल्मबद्दल तर त्यांना बोललं तर कदाचित त्यांना ते आवडू शकतं. परत फॅन्ड्री मला असं अजिबात मला वाटत नाही, माझं स्वतःची मत आहे, कदाचित चुकीचं असू शकतं, की खूपच इंटेलेक्च्युअल वगैरे सिनेमा आहे. माझं असं अजिबात म्हणणं नाही. ती सोपी कथा आहे, त्याच्या मागचा जो मला काय म्हणता येईल त्याला, अंडर करंट किंवा काही सबटेक्स्ट काय असेल ते कळालं तर उत्तम, नाही कळालं तर माझी गॅरंटी आहे की ही फिल्म कळत नाही असं 2000% होणार नाही. मी गावातल्या माझ्या अत्यंत अशिक्षित अडाणी माणसांना दाखवला आणि त्यांनी प्रचंड एन्जॉय केला. हैदराबादमध्ये छोट्या मुलांना फिल्म बघितली, मुलांनी म्हणजे 5वी ते 8वी पर्यंतच्या मुलांनी फिल्म बघितली. आणि त्यांना म्हटलं तुम्हाला, आणि तिथले फेस्टिवलचे जे असतात ना कोऑर्डिनेटर, ते म्हणत होते की ही फिल्म जरा हेवी है बच्चों के लिए. तर मी तिथंच म्हणालो की तुम्ही मुलांना विचारा त्यांनी काय घेतलं. मुलं मोठमोठ्याने ओरडून म्हणत होती की आम्ही या फिल्मकडून खूप घेतलं, की कोणाला हिनवू नये, जातपात मानू नये. मुलं खूप मोठ्या संख्येनं बोलत होती. मला असं अजिबात वाटत नाही की ही फिल्म इंटेलेक्च्युअल आहे, ही फिल्म आर्ट हाऊस आहे. आणि निखिल सरांनी ती फिल्म रिलीज केली, म्हणजे SL विजन आणि सगळ्यांनी, तर त्यांनाही ते इतकं व्यावसायिक हे असूनही त्यांना ते वाटतं. आणि आता मी जे रिपोर्ट ऐकतोय की महाराष्ट्रभरातून बऱ्याच ठिकाणी हाऊसफुल जाते. लोक कधी कधी असं असतं, हा एक परिणाम असतो की तुम्ही त्याच्यावर हसता. आणि मला असं मी लिहिताना विचार केला होता की ही फिल्म तुम्हाला सामील करून घेते आणि तुम्हाला तुमची जागा दाखवते, तुम्ही कुठल्या बाजूचे आहात, तुम्ही जव्याच्या बाजूचे आहात की जव्याच्या विरोधातले आहात. आणि हा ट्रॅप आहे की जो मी सुरुवातीला म्हणजे लिहिताना माझ्या डोक्यात होता की हा ट्रॅप आहे आणि या ट्रॅपमध्ये तुम्ही फसता. कुठल्या बाजूला ते मी ठरवत नाही, मी सांगू शकत नाही की तुम्ही कुठल्या बाजूला फसाल, पण तुम्ही ट्रॅपमध्ये नाही फसला तर मी म्हणेन की या फिल्मचं अपयश आहे. पण तुम्ही ट्रॅपमध्ये फसणार म्हणजे फसणार, मला असं गॅरंटी. सगळेच आहे. म्हणजे फक्त प्रेझेंट करण्यावर मला वाटत नाही काही होईल म्हणून. आणि फक्त चांगली फिल्म असून पण ती घरात ठेवली, जसं की म्हणाला 4 लोकांना दाखवली, तर त्याने पण काही होणार नाही. ही फिल्म चांगली पण पाहिजे म्हणजे चांगल्या तऱ्हेने प्रेझेंट पण केली पाहिजे. फक्त चांगली कलाकृती करून घरात ठेवली तर कदाचित माहिती होणार. मी फॅन्ड्री केली असती आणि एकट्याने बघत बसलो असतो तर तुम्ही मला इकडे बोलवलं नसतं, तुम्ही असे प्रश्न उत्पन्न केले नसते. आणि म्हणजे मी फॅन्ड्रीचं खूप भारी आणि दुसरी वाईट, पण एखादी मीच वाईट फिल्म केली आणि निखिल सर तुमच्या घशात किती म्हणले असते की बघा तुम्हाला असता सर माफ करा, नको आम्हाला वेळ नाही, असं होऊ शकतं. म्हणून माझं असं मत आहे की दोन्ही जेव्हा कॉम्बिनेशन होतं चांगलं, की जसं मी फिल्म लिहिली आहे वगैरे पण ह्या लोकांनी कामं चांगली केली नसती, म्युझिक आलोक नंदाचा उल्लेख केला त्यांनी चांगलं केलं नसतं, कॅमेरामॅनचं काम चांगलं केलं नसतं. तर हे कोलॅबोरेटिव्ह असं आर्ट आहे, हे कलांचा गुच्छ आहे आणि त्याच्यावर कंट्रोल डिरेक्टरचं असतं, त्याला दृष्टी कळत असते की काय पण सगळ्या लोकांनी चांगलं काम करावं लागतं. प्रेझेंट पण करणं गरजेचं आहे चांगलं, 170 थिएटर जर केल्यात तर. आणि एक मला असंही वाटतं की ही फिल्म लोकांनी वेगळ्या हेतूनी, म्हणजे मला खरं तर मी खूप म्हणजे नया म्हणल्यासारखं मी ह्याच्यात हे आहे, पण मला वाटतं की फिल्म बघायला पाहिजे. उद्या जरी सगळीकडे पसरली आणि लोकांनी चर्चा केली याच्यावरती ही का आहे आणि फॅन्ड्री म्हणजे काय, फॅन्ड्री काय आहे, या अनुषंगाने प्रश्न उत्पन्न होतील. आणि फॅन्ड्रीचा जीव आतापर्यंतचा नाही मला वाटतं रिलीज आणि उतरल्यानंतरचा, त्याच्या पुढेही तिचा जीव असू शकतो. आणि मला असं वाटतं की आणखीन काही महिन्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक अशी व्याख्या तयार होईल की तू फॅन्ड्री पाहिलास का, नाही ना, मग तुझी पत काय ते आपोआप लक्षात येतं. असं आपोआप तयार व्हायला लागलंय वातावरण. ही मराठी फिल्मच्या दृष्टीने फार चांगली गोष्ट आहे. मी निखिल अडवाणीच्या हिंदी फिल्मचं परवा शूटिंग करत, तिग्मांशू धुलिया म्हणाला शूटिंग करत होता आणि तिकडचे सगळे ऍक्टर्स म्हणत होते की यार ये फैंड्री बहुत मराठी में बोल रहे हैं और वो गुंडे पिक्चर आ रहा है उसके सामने भी वो चल रही है और कोई भी नोन फेस नहीं है, सिर्फ किशोर कदम को हम जानते हैं, फिर भी ये फिल्म अच्छी चल रही है. तो फॅन्ड्री क्या है यार, हे वातावरण हळू तयार व्हायला लागलंय. आणि इतक्या वर्षांच्या म्हणजे काही वर्षांआधी असं होतं की साऊथ मध्ये खूप चांगलं काम होत आहे, साऊथ मधल्या फिल्म
पण आता साऊथ मधले लोक म्हणतात की मराठीमध्ये खूप चांगलं काम होतं, हिंदीतले लोक म्हणतात की कमी बजेटमध्ये मराठीमध्ये खूप चांगलं होतं. आणि एक स्टँडर्ड एक थांबा, एक मैलाचा खांब रोवल्यासारखा झालेला आहे फॅन्ड्रीने. त्याच्यानंतर फिल्मकडे, मराठी प्रेक्षकांकडे बघण्याची दृष्टी बदलेल असं मला वाटतं.